चला मॅचला करूया तो अगदी दिवस क्रमांक पहिला आणि मॅच क्रमांक दुसरी. दमदार आमदार चषक खर तर या ठिकाणी आपण पाहतोय. दिवे 11 दिवे आणि त्यांच्या विरोधात सोडर विलेज टीम या ठिकाणी पाहायला मिळेल. दिवे 11 टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. चला मुख्य पंच आज स्वप्नीलजी भैया काकडे पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मॅचला करतील ऑन. सामना होतोय सुरू. अगदी आघाडीचे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आहेत. टीमचा आयकॉन खर तर अगदी पहिला चेंडू आलाय आणि बंदुकीची गोळी आणि वेगाचा वेग. ओल्ड इज गोल्ड नागेश बडेकर यांचा आणि विकेट आली आहे. खरं तर आयकॉन आलाय आणि आयकॉनची खरं तर पहिल्या चेंडूवरती विकेट नागेशजी बडेकर यांनी मिळवलेली पाहायला मिळतोय. बॅटर इथे मात्र बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती खरं तर यश आलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. अगदी गोलंदाजी मार्कवरती नागेशजी बडेकर आहेत. एक मोठा अनुभव घेऊन आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. नेहमी पॉवर प्लेची षटकं टाकत असताना बऱ्याच टुर्नामेंटमध्ये, बऱ्याच गावाच्या टुर्नामेंटमध्ये, बऱ्याच पुरंदर प्रीमियर लीग मध्ये नावाचा डंका नागेशजी बडेकर यांनी गाजवलेला पाहायला मिळाला आहे. नागेशजी बडेकर पहिलं षटक आणि सागर शिंदे यांची विकेट आली आहे. त्यानंतरचा चेंडू आहे. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने वेगवान चेंडू तर झालाय. पाठलाग खरं तर पुन्हा एकदा चालू आहे परंतु चेंडूचा वेग आता मात्र थांबणार नाहीये. चेंडू मात्र पोहोचेल सीमा रेषा पार. मैदानाच्या आतमधून ब्युटिफुल चौकार. 4 रन. चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलकाचा श्री गणेश या ठिकाणी करत असताना या टीम पाहायला मिळते आपल्याला. सौरभ काळे खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्याच्या बॅट मधून चांगले फटके येत असताना पाहायला मिळालेत. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी हलक्या हाताने कट केला. इथे रोखण्याचा प्रयत्न. इथे मात्र पडावं तर लागेल आज, पण भिडावं लागेल मैदानाच्या आतमधून. अगदी सिंगल मिळेल या चेंडूवरती. पाठीमागच्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर सिंगल आली आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून. खोलवर टप्प्यात चेंडू. इथे देखील ओहो, इथे क्षेत्ररक्षण खरं तर फसलंय. पाठलाग पाठलाग मित्र, पाठलाग करावा लागणार. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. इथे बाजी लढवली की काय? फेकी तर झाली आणि इथे मैदानाच्या आतमधून पाहायला मिळते आपल्याला. मिळतील तर पुनशी एकदा 3 धावा आणि त्या 3 धावांच्या मदतीने आज धावफलक बदलतय. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचली आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. खोलवर टप्प्यात चेंडू. तिथे चांगला फटका तर खेळलाय. पॉइंट डी पॉइंट. पाठलाग मात्र करावा लागेल आणि पाठलाग आता सीमा रेषा पार. 4 रन. चौकार. चौकार आलाय आणि त्या चौकाराच्या मदतीने धावफलक बदलतय.
धावफलकावरती 12 हा आकडा आहे, अगदी आपण पाहतोय. अंतिमचा चेंडू खरं तर उरलाय. एक वांतर झालाय पाठीमागच्या दिशेने. खरं तर चेंडू रोखण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल या ठिकाणी कळवलाय. अवांतर धाव आली आहे. एक धावचा टोल खरं तर गोलंदाजांवरती या ठिकाणी बसवला जाईल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. खोल टप्प्याचा इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटर पुन्हा एकदा मिस करेल. इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपण पाहतोय. तर काय एकचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आता मात्र 13 या आकड्यावरती आहे. 13 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा आहेत. गोलंदाजी मार्क वरती खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. पुणे टेनिस बॉल क्रिकेट शॉमधलं खरं तर हे नाव आणि नावाचा ब्रँड खरं तर कित्येक मॅचेस मध्ये आपण पाहायला मिळालाय आणि तो ब्रँड सध्या आता या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बबलू पाटील खरं तर आपल्याला गोलंदाजीच्या मार्क वरती आज मात्र दिवे 11 संघाचा आयकॉन तो मात्र बनलाय आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 2 मार्गस्थ करत असताना गोलंदाजी मार्क वरती बबलू पाटील. तर स्ट्राईक वरती एक बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणव काळे खरं तर आहे. नॉन स्ट्राईकला खरं तर सौरभ काळे आणि प्रणव काळे. तर इथे मात्र आयकॉन आणि आयकॉनचा नावाचा डंका बबलू पाटील पुन्हा एकदा चमक दाखवली आहे आणि इथे विकेट आली आहे. पहिला चेंडू हाताळला गेलाय आणि इथे मात्र विकेट येत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू द पवेलियन. बॅटर इथे बाद होतोय. पुन्हा एकदा धक्का सोनूर विलेज टीमला बसला जातोय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खोलवरचा आहे आणि रोखण्याचा प्रयत्न आणि रोखलाय गेलाय की काय आणि चांगलं क्षेत्ररक्षण याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सिंगल मिळेल. त्यानंतर आमचे सहाय्यक समालोचक अर्थात अनिकेतजी गुज्जर सर आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर पुन्हा एकदा एक विकेट येत असताना या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती खरं तर एष्ट्या उडवल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बत्ती गुल या ठिकाणी होतीये. गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्या बाळासाहेब जिजाऊ, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजाने वारस हक्काने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांना जय शिवराय, प्रेमाचा नमस्कार. बबलू पाटील आपण पाहतोय कित्येक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आहे. इथे
हॅट्रिक चान्स देखील पाहायला मिळेल आणि हलकस अपील पंचांकडे देखील होताना पाहायला मिळते. माफ करा, पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आणि लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल. अफलातून गोलंदाजी. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व या खेळाडूच्या दाबाने नक्कीच नेहमीच सातत्याने डंका वाजताना आपण पाहत असतो. कित्येक स्पर्धा गाजवल्यात आणि आज आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी पार पडतायत बबलू पाटील. स्ट्राईकच्या दिशेने अगदी पाहिलं तर शेखर स्ट्राईकच्या दिशेने आहेत. इथे देखील थांबवलंय, रोखलंय. धावसंख्येला अक्षरशः ब्रेक दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये बसलेला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 15 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. सोनारी विलेज त्यांच्या विरोधामध्ये दिबे 11 या 2 संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. अगदी 40 ओलांडली आहे, परंतु अजूनही 30 धार सातत्याने पुरंदरच्या क्रिकेटला आपल्याला लाभलेली पाहायला मिळते. अर्थात नागेश बडेकर गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. क्षेत्ररक्षणाची रांगोळी देखील सजलेली पाहायला मिळेल. ब्लॉकहोल स्वरूपाचा मारा समोरच्या दिशेने खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. एक वेगवान सिंगल. एका धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सोनेरी विलेज 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 16 धाबा आहेत. याची ध्येय याची डोळा. धावफलकावरती धाबा आहेत 16 आणि आपण पाहतोय आमदार चषक या स्पर्धेचा रंगला जातोय तो 16. इथे आडव्या बॅटने आक्रमण तर झाले. डीप लॉग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे. पुनश्च एकदा एक सिंगल. निखिल बडेकर मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यांचेच वडील जर पाहिलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून नागेश बडेकर. अगदी पिढ्यानपिढ्या क्रिकेटची सेवा करणारी ही मंडळी आहेत. इथे देखील अफलातून चेंडू. मी या अगोदर देखील सांगितलं होतं 40 ओलांडली आहे, परंतु अजूनही गोलंदाजी जर आपण पाहिली तर अफलातून जी होताना पाहायला मिळते. इथे विकेट आलाय. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसलाय तो 4था. अगदी पहिल्या 3 षटकांमध्येच 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत अवघ्या 17 ह्या धावसंख्येवरती. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला अगदी अचूक पंच म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो आणि ट्रेंडिंग पंच म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तुषार मेटे सर, भैया काकडे सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या माध्यमातून आहेत. तर अक्षय चांदगुडे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच भूमिका बजावतायत. अफलातून कामकाज त्यांचं देखील पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने STC लाईव्ह. अगदी बैलगाडा क्षेत्र असेल, त्यानंतर क्रिकेट क्षेत्र असेल किंवा कोणताही इव्हेंट असू द्या, ज्या ठिकाणी लाईव्ह आलं त्या ठिकाणी STC लाईव्ह हे नाव आल्याशिवाय राहत नाही. त्यांचंही मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होणार का? अगदी बाल बचवलेत फलंदाज. तिथे धोका खतरा होऊ शकत होता, परंतु नॉन स्ट्राईकचे असणारे फलंदाज शेखर यांनी मात्र नकार कळवला आणि तदनंतर अगदी सुरक्षित असतील दुसऱ्या बाजूने तुषार काळे. इथे देखील अफलातून चेंडू येताना पाहायला मिळतोय. अगदी टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टी रक्षक बबलू पाटील यांच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. या अगोदर देखील सांगितलं होतं अगदी सातत्याने
अनेक खेळाडू घडवण्याचं काम नागेशजी बडेकर यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळालंय आणि त्यांच्याबद्दल एक वाक्य मी नेहमीच वापरत असतो, बुडा होने वाला शेर कभी घास नाही खाता. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज. स्ट्राईकच्या दिशेने तुषार आणि बॅटने दिशा दिली मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत एक वेगवान सिंगल पुनश्च एकदा येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 1 ने वाढ होतीये. 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. सातत्याने पुरंदर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होताना पाहायला मिळतात आणि दिवे पंचक्रोशी म्हटलं की सातत्याने या क्रीडांगणावरती अगदी आपण बऱ्याचशा स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळालेल्या आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आयकॉन खेळाडू देखील या मैदानावरती उपस्थित राहत आहेत आणि आपल्या नावाचा डंका संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील वाजवलाय. परंतु आता पुरंदर तालुका गाजवायचा आहे, यासाठी बबलू पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. आणि बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे फंबल होता क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक वेगवान सिंगल लेग बायच्या स्वरूपात येते. धावफलक एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. आणि बॅटने पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम जरूर झालंय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. पुनश्च एकदा वेगवान सिंगल. एका धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याच प्रकारचे मोठे फटके या ठिकाणी खेळून दिले जात नाहीयेत. अगदी ते मोठे फटके येणाऱ्या काळामध्ये सोनारी विलेज 11 संघाला गरजेचे आहेत. पुनश्च एकदा अगदी आपण पाहूया लॉलीपॉप होता. चांगला चेंडू इथे देखील येताना पाहायला मिळेल. पुनश्च एकदा वेगवान सिंगल. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक श्रीकांत वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे. फेकी थोडीशी उशिरा आणि तिथे 2 धावा यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा धगधगता थरार. आमदार चषक इथे देखील डिरेखिडचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे आणि धावची स्वरूपात फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 5. बॅटने पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. एका धाबेने समाधान मानले जाते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. उर्वरित 12 चेंडू अर्थात 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. आज मात्र उद्घाटनीय दिवस. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर क्रिकेटमय वातावरण संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये संपन्न देखील होताना पाहायला मिळतंय.
बॅकफुटवरती सरकल्या दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. एक वेगवान सिंगल. एकच्या मदतीने धावफलक 25 या धाबसंख्येवरती जाऊन पोहोचले. आदरणीय अनिकेत राजू शेठ झेंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतो. इथे बऱ्याचशा उशिरा का होईना एक चौकार येताना पाहायला मिळेल. 4 धावा भेटतील. धावफलक चौकाराच्या मदतीने पुढे जाते. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एकोणतीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी बबलू पाटील यांना आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. 2 षटक हाताळली. अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. 2 विकेट देखील घेताना पाहायला मिळालेत. इथे देखील चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे कोणतीच चूक करणार नाहीये. झेल टिपलाय आणि अजून एक धक्का सोनाली व्हिलेज 11 या संघाला नक्कीच बसलेला पाहायला मिळेल. विकेट पाठोपाठ विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाले जात आहेत. बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 5 फलंदाज 6 फलंदाज नक्कीच तंबूच्या आश्रयाला पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. सहा बाद 29 धावा धावफलकावरती आहे. अगदी अर्धा डाव नक्कीच कोसळताना पाहायला मिळालाय. आम्ही सातत्याने सांगत असतो मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा. आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढबाना. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. इथे देखील फार मोठा अपील गोलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. हा देखील चेंडू सुरेख लाजवाब अचूक टप्प्याचा मारा. गुडले स्पॉट वरती चेंडू पडतोय. उसळी घेतोय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये सुनील यांची पाहायला मिळते. इथे आक्रमण आडव्या बॅटने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 रन. पाच षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. धावफलकावरती 6 बाद 35 धावा. प्रथमतः फलंदाजी करतायत सोनारी व्हिलेज 11. दिवे 11 एका बाजूने संघ आहे. शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही उर्वरित असलेलं पाहायला मिळेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. एस्टेनच्या पाठीमागे चूक होताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. उजव्या एसटीच्या खूप दूरवरती असलेला चेंडू पंच घोषित करतायत. व्हाईट +1 अशा 2 धावा येतील.
इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज झेल टिपतायत. अजून एक धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये सोनारी विलेज 11 संघाला नक्कीच बसलेला पाहायला मिळतोय. 7 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत. 7 बाद धावफलकावरती धाबा आहेत त्या 35 धाबा. माफ करा, 37 धाबा आहेत 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमदार चषक अगदी पुरंदर तालुक्याचे असणारे भाग्य विधाते म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो. विजयबापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा आदरणीय अनिकेतजी झेंडे यांच्या अभिष्टन चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ही क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांक 55,555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे आपटबार होता, हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत, तोपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 38 धाबा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. .38 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट. 38 धाबा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागणार आहे. कारण जर पाहायला गेलं तर देवी 11 संघामध्ये सिक्सर किंग म्हणून जे नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चर्चेत आहे, बबलू पाटील आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अजूनही उर्वरित जे 4 चेंडू शिल्लक आहे त्यावरती आक्रमण हे करावंच लागेल. जबाबदारी आहे खांद्यावरती. ती जबाबदारी फलंदाज पेलणार का हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. श्रीकांत अगदी भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतायत. एक वेगवान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 39 39 धाबा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा मात्र आला जातोय. नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. 40 धाबा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. यानंतरचा चेंडू मात्र पंचांचा इशारा आलाय. उघडा डोळे, पहा नीट. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. फ्री हिटचा खरपूस समाचार घेतला जाणार का? समोरच्या दिशेने आक्रमण तर झाले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अगदी आपण पाहूया. खिलाडी के मस्तक पे दस्तक और 4 रन. हे रास्ते हे 4 के चौकार. फ्री हिटचा पुरेपूर फायदा फलंदाज उचलतायत. धावफलक 4च्या मदतीने पुढे जाईल. 44 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटका होईना परंतु आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. प्रयत्न अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एस्टेनच्या पाठीमागे एसटी रक्षण सुरेख होताना पाहायला मिळत आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो सोपवलाय.
नॉट आउट. 45 धाबा बाईच्या स्वरूपात एक धाव, अर्थात 45 धावा बनवल्या गेल्यात सोनारी विलेज 11 संघाच्या माध्यमातून. तर 46 धाब्यांचं टार्गेट आहे. यानंतर पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ आणि आता जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायची आहे. पुन्हा एकदा तीनही पंचांचं मी मनापासून स्वागत करतो.
जवळ मॅचच्या दिशेने 6 षटकांमध्ये बनवल्या गेल्या त्या धावा 45 विजयासाठी 46 धाब्यांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने निखिल दाभाडे तर दुसऱ्या बाजूने सिक्सर किंग बबलू पाटील. तर गोलंदाजीच्या माध्यमातून आयकॉन म्हणून खेळतायत. पुरंदर तालुक्याचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजवणारा खेळाडू आहे सागर शिंदे. गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. संघाचं खातं संघाचा श्री गणेशा मात्र झालाय. सन्मानजनक मात्र चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. वेगवान सिंगल. दोन धाबा धावफलकावरती दिवे 11. संघ मात्र 46 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतोय. शांत प्रकारचं वातावरण नक्कीच पाहायला मिळत आहे. सागर पुन्हा एकदा सज्ज आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. तिथे शरीरभेदक मारा होताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया लेग बाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक सिंगल येते. साजबाज आणि ताज अशा 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. लुजर यानंतरचा होणारा सामना. पहिल्या सामन्यामध्ये पराभूत आणि या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायची आहे. तर अगदी पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये रणजित फराटेने केलेली आक्रमक फलंदाजी आपण पाहिली. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय बबलू पाटीलच्या बॅट मधून. हवाई सफर. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार चेरान. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. 9-9-9 आमदार चषक. या स्पर्धेचं किती गुण गाऊ, कारण एक अफलातून आयोजन संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम आपण सर्वांनी पाहिलेत. आणि अनिकेतजी झेंडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मात्र ही क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळतोय. आणि पलीकडे जाळीच्या पलीकडे जर कोण लहान मुलं असतील, लाईनमन असतील तर विनंती असेल मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवलं तरी चालेल. बबलू सर बॉल येतोय तोपर्यंत सुरू करा. धावफलकावरती 9 धावा आहेत. सागर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. इथे बॅटने दिशा देण्याचं काम जरूर होताना पाहायला मिळतंय, परंतु प्रचंड अनुभव खांद्यावरती असणारा गोलंदाज आहे सागर. आधी कित्येक मोठ्या मोठ्या खेळाडूंना बांधून ठेवण्याचं काम सातत्याने सागर शिंदे यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून होताना आपण सर्वांनी पाहिले. एनबी ट्रॉफी देखील गाजवली आहे आणि पुरंदर तालुक्याचं क्रिकेट कित्येक वर्ष गाजवत आहेत. बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत बाबू. एक वेगवान सिंगल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा 46 धाब्यांचा पाठलाग सुरू असताना दिबे 11 या संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. 30 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे कोणत्याच प्रकारचा तैनात नाहीये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू एक टप्पाघात सीमारेषेच्या बाहेर दाखल होताना पाहायला मिळतोय. चादन चौकार. 14 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे आणि याच बरोबर
हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. चेतन, का मला सिक्सर किंग म्हणून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं याची प्रचिती आज या पुरंदर तालुक्यामध्ये या क्रीडांगणावरती नक्कीच बबलू पाटील देताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये सागरवरती केलेलं आक्रमण आपण पाहिलं. एक षटकार पहिल्या षटकामध्ये खेचून काढलाय आणि त्याच पाठोपाठ या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती देखील आक्रमण आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्या पाठोपाठ एक षटकार. धावफलकावरती 20 धावा आहेत. लागोपाठचे 2 रिव्हर्स षटकार जर बबलू पाटील खेळत असतील तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. इथं चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेल टिपण्याचा प्रयत्न आहे. चांगला प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. बालबाल बचावलेत मैदानाच्या आतमध्ये. हा झेल किती महत्वपूर्ण होता मित्रांनो. प्रयत्न आवडले असतील तर या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या वाजवायला का हरकत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. अशा प्रकारचे झेल घेणं थोडस अशक्य असलेलं आपण सातत्याने पाहतो, परंतु प्रयत्न सुरेख पाहायला मिळाले. तिथे देखील आक्रमण आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 26 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. सिक्सर किंग बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये बरसायला सुरुवात करताना पाहायला मिळेल. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के. सावकार. 9 चेंडू आणि 30 धाब्यांची खेळी वैयक्तिक बबलू पाटील यांची पाहायला मिळते आणि टोटली धावफलकावरती जर अगदी आपण नजर टाकली तर 32 धाबा आहेत. पुरंदर तालुका आणि पुरंदर तालुक्यातील दिवे गाव, दिवे नगरीमध्ये मात्र क्रिकेटचा थरार रंगला जातोय. पुरंदर तालुक्याला देखील फार मोठा इतिहास आहे. देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एकही शंभू राजा था. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात, ही जात मराठ्याची असे सांगणारे छत्रपती शंभूराजे ह्याच तालुक्यात ह्याच मातीत जन्माला आले आपण सर्वांनी पाहिली आहे. ही माती स्वराज्याची आहे. ही माती प्रत्येक बावळ्याच्या रक्ताची आहे हे मात्र विसरून चालणार नाहीये. आणि इथे लढतायत बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये. अगदी एस्टेनच्या पाठीमागे चूक होतीये. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूपर्यंत, तोपर्यंत अगदी आपण पाहूया. वेगवान सिंगल, वाईट प्लस पण 2 धाबा अतिरिक्त स्वरूपात येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 34 धाबा आहेत. 32 अंकाची चर्चा आपण करत होतो. अगदी पुरंदर तालुक्यामध्ये झालेला जन्म. 32 वर्षाचं आयुष्य राजाचं होतं, परंतु एकही लढाई न हारलेला राजा. इथे देखील वाईट बॉल आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर आलेत. 120हून अधिक लढाया संपूर्ण 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या छत्रपती शंभूराजांनी लढल्या, परंतु एकही लढाई न हारलेला राजा. म्हणून ज्या राजाची नोंद इतिहासाने घेतली त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे भोसले. इथे देखील आक्रमण आणि याच बरोबर हा देखील चेंडू सीमारेषेला तोडत फोडत बाहेर जाताना पाहायला मिळेल. धाबा येतील 4. धावफलकावरती 39 धाबा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज विजयासाठी. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. 7 धाबा गरजेच्या असतील. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. अजूनही सत्ता कोणाची येणार हे प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. संदीप गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटची एज घेऊन चेंडू मात्र जमिनीला समांतर होताना पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल.
धावफलक एका धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. अगदी तिसऱ्या पंचांकडे निर्णय देखील सोपवलेला पाहायला मिळतोय. थ्रू गोलंदाजी आहे किंवा नाही, पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. अगदी फेकी गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून या तीनही पंचांकडे पाहिलं जातं आणि चाणक्य भूमिका त्यांची पाहायला मिळाली आहे. नो बॉल. गोलंदाज या सामन्यासाठी हा गोलंदाज बॅन राहील. सनीजी मिसाळ, शुभमजी वायदंडे, संपूर्ण मित्र परिवार बरेचशा वर्षानंतर, मात्र संपूर्ण एका वर्षानंतर सर्व मित्र परिवार आज या मैदानावरती, अगदी क्रिकेटच्या मैदानावरती होणाऱ्या गाठी भेटी. क्रिकेटची मैत्री मित्रांनो खूप घट्ट असते. इथे देखील बॅटने दिशा देण्याचं काम करायचं होतं. पुनश्च एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. शिरीष इथे देखील उंच हवेमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. दोन क्षेत्ररक्षक धावतायत. झेल घेण्यासाठी प्रयत्न देखील होताना पाहायला मिळालाय. एक वेगवान सिंगल. 42 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 4 धाव्यांची गरज अजूनही असेल. बबलू पाटील सिक्सर किंग ऑन स्ट्राईक आहेत. 10 चेंडू 31 धाव्यांची वैयक्तिक खेळी त्यांची पाहायला मिळाली आहे. इथे देखील आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच हात फैलावतायत. व्हाईट बॉलचा इशारा. लोअर फुल टच चेंडू आडव्या बॅटने फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सामना मात्र संपलाय आणि या सामन्यावरती दिवे 11 दिवे संघ नक्कीच विजय मिळवताना पाहायला मिळेल. खूप खूप असं अभिनंदन. आणि पराभूत संघ तुम्ही अगदी छान खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला. तुमचंही पलापासून